बाल कृष्ण भगवान की जय। सुखाय कर्माणि करोति लोकः न तैः सुखं वान्यदुपारमं वा विन्देत भूयस्तत एव दुःखं यदत्र युक्तं भगवान वदेन्नः। आजच्या द्वितीय सत्राला आपण आता प्रारंभ करत आहोत। मागच्या सत्रामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे परीक्षित राजाने शुकाचार्यांना सृष्टीविषयक प्रश्न विचारले, सृष्टी निर्मिती कशी झाली त्याबद्दल अनेक मतभेद आहेत। बऱ्याच जणांनी सृष्टीची उत्पत्ती कशी झाली याबद्दल वेगवेगळे मत निर्माण स्थापित केलेले आहेत। मग ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मितीसाठी कशी भगवंताचं तप केलं, त्यानंतर कशा प्रकारे भगवंतांनी ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं ते म्हणजे चतुश्लोकी भागवत। या 4 श्लोकांमध्ये कशा प्रकारे संपूर्ण वेदांत आलेला आहे हे आपण बघितलं। चतुश्लोकी भागवत आपण थोडं विस्ताराने पाहिलं। त्यानंतर विदुर आणि मैत्रेय यांची भेट झाली। विदुरांनी प्रश्न केलाय मैत्रेयांना, आम्हाला एक सांगा की माणसं सुखासाठी प्रयत्न करतात पण त्यांना सुखाची प्राप्ती का होत नाही? मैत्रेयांनी उत्तर दिलं, काय आहे म्हणे, ज्या ठिकाणी सुख आहे त्या ठिकाणी माणसं सुख न हुडकता दुसऱ्या ठिकाणी हुडकतात, म्हणून त्यांना सुख मिळत नाही। तुम्ही मला सांगा, कोणीतरी असा व्यक्ती आहे का हो की सुख नको बाबा? वस्तुतः काल आपण बघितलं की कुंती मातेने दुःख मागितलं, पण ते दुःख सुद्धा का मागितलं? मला दुःखामध्ये तुमचं स्मरण होईल, तुमचं स्मरण झाल्यानंतर मला सुख मिळेल, त्याच्यासाठी तुम्ही मला दुःख द्या। म्हणजे फिरून फिरून गाडी कुठं आली पुन्हा? सुखावरच आली की नाही? नवमस्कंदामध्ये रंतीदेव राजाची कथा आहे। त्याने सुद्धा भगवंताकडे एक मागणी केली आहे, नकामयेहम गतिमेश्वरात पराम अष्टर्धयुक्ताम पुनर्भवम वा आरतीम प्रपद्ये अखिल देह भाजाम। काय मागितलं? अखिल देह भाजाम आरतीम प्रपद्ये, सगळ्या जगताचं दुःख मला द्या। म्हणजे का बरं? सगळे जगत जर दुःखी असेल तर मी दुःखी आहे, त्यांना सुखी करा। याचा अर्थ काय? मी सुद्धा सुखी आहे। कसं असतं, संत समाज दुःखी झाला की संत दुःखी होत असतात। अभंग आहे तुकाराम महाराजांचा, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या। हे लोकांची परिस्थिती बघितली। तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे बघा, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी। फार सुंदर अभंग आहे। लोक तुकाराम महाराज कोणी देवाकडे यायलाच तयार नाही। तुकाराम महाराज म्हणतात, अहो देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी। लोक म्हणाले देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुधले जागे। देव नको म्हणले आम्हाला। मग तुकाराम महाराज म्हणाले, देव मंदला, देव मंदला, भाव बुडाला काय करू। आता बघा, एखादा पदार्थ, एखादी वस्तू जर विकत नसेल
तर काय करतात माहिती आहे का माणसं? व्यवहारात कमी किमतीला विकतात का? आता इथं बाजार भरतो, आमच्याकडे बाजाराला सकाळी दुपारी जात नाहीत भाजीपाला आणायला, संध्याकाळी उशिरा जायचं. का बरं? जेवढ्या उशिरा गेलो तेवढा स्वस्त बाजार. का बरं? ते भाजीपाला वारा तो विकणारा म्हणतो जाऊ द्या बाबा उशीर झालाय, तर ठीक आहे 10ची जोडी आहे ना मेथीची, घे 5ला जा, मला आता संपवायचे. म्हणजे आपला माल जर विकत नसेल तर माणूस जसा तो स्वस्त करतो ना, तसं देव या मालाला मंदी आली म्हणून तुकाराम महाराज माल स्वस्त करतात. किती स्वस्त? म्हणले देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. फुका म्हणजे फुकट घ्या, 1 रुपया देऊ नका. पण तरी सुद्धा लोक देव न लगेच म्हणाले. पण तुकाराम महाराजांची ही तळमळ का आहे? बुडते हे जन न देखवे डोळा. आपल्याला दुःख झालं, संतांना दुःख होतं, रणतीदेव म्हणतात सगळ्या जगाला सुखी कर. म्हणजे काय झालं? सुखी पुन्हा कोण झालं? प्रत्येकाची धाव ही सुखाकडे आहे. सुखाची व्याख्याच काय आहे? अनुकूल वेदनीयम सुखम. जे हवं असं वाटतं. इतरेच्छान धेन इच्छा विषयत्व, अशी एक सुखाची व्याख्या आहे. सुख कशासाठी असा जर प्रश्न केला तर त्याचं उत्तर नाहीये. पैसे कशासाठी कमवायचे? म्हणलं घरदार बांधता येईल. ते कशासाठी? म्हणजे घरदार नसेल तर मग लग्न होणार नाही आमचं, पोरगी कोणी देणार नाहीत. मग लग्न कशासाठी? ह्याच्यासाठी त्याच्यासाठी करत 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 शेवटचं उत्तर हे कशासाठी? म्हणले सुखासाठी. आता सुख कशासाठी? उत्तर संपलं. प्रत्येकाची धाव सुखाकडे. याचं कारण काय माहिती आहे? वेदांत शास्त्र असं सांगतं की सुख हे माणसाचं स्वरूप आहे. आपण कसे आहोत? सुख स्वरूप आहोत. आणि दुःख जे आहे ना ते आगंतुक आहे. म्हणजे काय? बाहेरून येणार आहे. सुख आपलं स्वरूप आहे. शास्त्र असं सांगतं की जे स्वरूपगत आहे ते राहावं वाटतं आणि जे आगंतुक आहे ते जावं वाटतं. तुम्हाला मी साध कळण्यासारखं व्यवहारातलं एक उदाहरण देतो. जे स्वरूपातलं आहे ते राहावं वाटतं, जे आगंतुक आहे ते जावं वाटतं. व्यवहारातलं उदाहरण. पाहुणे कितीही चांगले असू द्यात, कधी ना कधी जावे वाटतात की नाही? कितीही चांगले असू द्यात. ठीक आहे, 1 महिना 2 महिने 4 महिने 10 महिने राहतील, कधी ना कधी वाटतं की नाही जावं बाबा आता. काही काही पाहुणे असे असतात जातच नाहीत, काम झालं तरी जात नाहीत. एकदा असंच झालं, पाहुणे आले जायलाच तयार नाहीत. ती बायको एवढी चिडली, ते पाहुणे नवऱ्याकडचे होते. एवढी चिडली. एके दिवशी नवऱ्याला बोलवलं. काय लावलंय म्हणे हे? एवढ्यांचा सारखं मला दररोज स्वयंपाक करावा लागतो, हेन तेन, स्वच्छ राहत नाहीत, काही नाहीत. बरोच बोलली ती. नवरा म्हणा मी आता म्हणू का म्हणे मग त्यांना जा म्हणून? तुम्ही असं पाहुण्याला म्हणावं का स्वतःहून जा? वस्तुतः पाहुण्यांनी जा म्हणेपर्यंत थांबूही नाही. पण आता काही काही जात नाहीत, त्याला काय करावं? इलाज नाही त्याला. मी काय करू आता? जात नाहीत तर काय करावं?
शेवटी त्या बायकोने सांगितलं आपण एक काम करूत, मुद्दामून त्यांच्या समोर त्यांच्या कानावर जाईल असं आपण खोटं खोटं भांडायचं नाटक करूत. मोठ्याने बोलायचं, त्यांच्या कानावर जाईल असं नाटक करूयात. नवऱ्याला पटलं, दोघांनी भांडायला सुरुवात केली. बायको म्हणाली काय तुमचे पाहुणे जात नाहीत काय नाहीत हे ते बोलायला सुरुवात. त्या पाहुण्यांनी सगळं ऐकलं आणि विचार केला अरे म्हणे भांडणं चालू आहे, आपण आता गेलं पाहिजे. तो पाहुणा निघून गेला. निघून गेल्यावर बायको म्हणाली, एवढी आनंदी झाली, नवऱ्याला म्हणाली बघा आपण किती छान नाटक केलं, कसं पाठवलं पाहुण्याला. हे बोलताना तेवढ्यात तोच पाहुणा पुन्हा वापस आला. म्हणे काय हो काय विसरलंय का सामान? नाही नाही विसरलंय कशाला म्हणे. मग गेला होतात ना? नाही नाही तुम्ही जसं भांडायचं नाटक केलं तसं मी जाण्याचं नाटक केलं म्हणला. जाता जात नाहीत पाहुणे काही काही, पण वाटतं की नाही कधी ना कधी पाहुणे जावेत. का? कारणच एक आहे, पाहुणे हे आगंतुक आहेत, बाहेरून आलेले आहेत. आता त्याच्या उलट माझा प्रश्न आहे, कितीही वाईट मुलगा असू द्यात, मुलाने घर सोडून जावं वाटतं का? नाही ना? किती वाईट असू द्या, कधी वाटत नाही याने घर सोडून जावं. का बरं? मुलगा हा स्वरूपातला आहे, पाहुणे हे आगंतुक आहेत. माणसाला स्वरूपगत जे आहे ते राहावं वाटतं, जे आगंतुक आहे ते जावं वाटतं. मग सुख आपल्याला का राहावं वाटतं? आपण सुख स्वरूप आहोत, दुःख हे आगंतुक आहे. देव आणि भक्त, देव आणि मनुष्य वेगळा आहे का? आपण आत्ताच बघितलं ना चतुश्लोकी भागवतात, जीव ब्रह्मैव नापरहा. मग भगवंत कसा आहे? सुख स्वरूप आहे की नाही? भगवंत सुख स्वरूप, आपण तेच आहेत, म्हणजे आपण सुख स्वरूप झालोत ना, म्हणून आपल्याला सुख आवडतं. ते प्राणी आहे बघा, साळू काय म्हणतात त्याला, त्याच्या अंगावर दाभण्या एवढे काटे असतात, साळींदर. त्याच्या अंगावर मोठाले काटे असतात, त्याला त्याचा अजिबात त्रास होत नाही. पण रस्त्याने जाताना एक छोटा जरी काटा घुसला सुईसारखा, त्याला सहन होत नाही. अंगावर दाभणा इतके काटे त्रास होत नाही, पण छोटा काटा सहन होत नाही. का? अंगावरचे काटे हे स्वरूपातले आहेत आणि ते जो छोटे छोटे काटे बाहेरून आगंतुक आहेत. म्हणजे स्वरूपातलं आहे ते राहावं वाटतं. सुख हे आपलं स्वरूप आहे, त्याच्यासाठी सगळे प्रयत्न करतात. सुखाय कर्माणि करोति लोकः पण नतै सुखम वा अन्य दुपारमं वा. त्यांना सुख मिळत आणि का बरं? काय सांगावं, सुख आहे एकीकडे आणि माणसं हुडकतात एकीकडे. सुख आहे परमार्थात, माणसं हुडकतात प्रपंचात. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सगळ्या सुखाचा आगर म्हणजे परमात्मा आहे. सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिके. भगवंत हे सुख स्वरूप आहेत, पण माणसं तिकडे बघत नाहीत. तुम्हाला व्यवहारातलं एक उदाहरण देतो. असं समजा, म्हणजे तुम्हाला कळेल की सुख आहे कुठं आणि आपण हुडकतोय कुठं. असं समजा, तुम्हाला गोधड्या माहिती आहेत? ते एक आजी गोधड्या शिवत बसली म्हणे, घरामध्ये बसली, तेवढ्यामध्ये लाईट गेली. त्या भानगडीमध्ये त्या आजीची सुई हरवली. त्या रस्त्यावर असे मोठे मोठे बल्ब लावलेले असतात, दिवे खांबावर. ती बाहेर आली आणि त्या खांबाच्या तिथं खाली जाऊन सुई हुडकू लागली.
2-4 तास झाले सुई काही सापडत नव्हती. एक माणूस आला दुसरा, अहो आजीबाई काय करता एवढ्या उशिरा? काही नाही म्हणे, माझी सुई हरवली, ते गोधड्या शिवायची, हुडकतीये म्हणे. बर, कशी हरवली मला सांगा एकदा, आम्ही तुम्हाला मदत करू लागते, मी बघतो. ते म्हणतोय माणूस, काय झालं? मी घरामध्ये बसले होते, पण अचानक लाईट गेली आणि त्या भानगडीत तिथं सुई हरवली. तो माणूस म्हणतोय, घरामध्ये सुई हरवली, तू इथं येऊन का हुडकतेस? नाही म्हणे, घरात लाईट नाही तर रस्त्यावर लाईटी दिसल्या म्हणून इथं आले म्हणले. आता मला सांगा, किती वेळ तिने त्या रस्त्यावर सुई हुडकली तर तिला सापडेल का? ती सुई तिथं हरवलीच नाही. जिथं नाही तिथं जर हुडकत बसेल तर जसं सापडत नाही, तसं माणसं नाही तिथं सुख बघत बसतात, म्हणून त्यांना सुख न मिळता दुःखच मिळतं. अजून काही प्रश्न आहेत का तुमचे? असं मैत्रेयांनी विदुरांना सांगितलं. विदुरांनी विचारलं, आम्हाला एक सांगा की ही सृष्टी प्रक्रिया होत असताना पंचमहाभूत, पंचतन्मात्रा, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, महत्तत्व, अहंकार, प्रकृती, पुरुष, हे सगळ्यात आधी कोण असतं? निर्मिती सृष्टीची कशी होते? ब्रह्मदेवाची उत्पत्ती कशी झाली? ब्रह्मदेवानी पुढे कोणाला निर्माण केलं? सगळं आम्हाला सांगा. मग मैत्रेय सांगू लागले, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे भगवंताच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती आहे. ब्रह्मदेवानी तप केलं, सृष्टी निर्मिती करू लागले. सगळ्यात पहिल्यांदा सनक, सनंदन, सनत कुमार ह्या चौघांना निर्माण केलं. त्यांना सांगितलं, चला सृष्टीची निर्मिती वाढवा सृष्टी. सनकादिकांनी सांगितलं, आम्ही सृष्टी निर्मिती करणार नाहीत. म्हणे का? आम्ही फक्त देवदेव करणारे माणसं आहेत. पहिल्या दिवशी आपण विशेषण बघितले बघा सनकादिकांचे, सदा वैकुंठ निलयाः, हरिकीर्तन तत्पराः, लीलामृत रसोन्मत्ताः, कथा मात्रैक जीविनः, हरिशरणमेव हि येषाम नित्यम येषाम मुखे वचः. ज्यांना नेहमी भगवंताचं वेड. आम्ही करणार नाहीत सृष्टी. ब्रह्मदेवाला राग आला, माझेच पोरं माझे ऐकत नाहीत. म्हणजे वडिलांचं पोरांनी ऐकायचं नाही हे आत्ता नाही, तेव्हापासूनच आहे. असा राग आला त्या ब्रह्मदेवाला. त्या रागाच्या भरामध्ये त्यांच्या भ्रुकुटीतून साक्षात रुद्राची उत्पत्ती झाली. ते एवढे रडू लागले जन्मल्यावर, म्हणूनच त्यांचं नाव रुद्र पडलं. रुद्र म्हणजे रडणारे. त्यांना सांगितलं, रडू नका, तुम्हाला मी काही पत्न्या देतो, सृष्टी निर्मिती करा. ते सृष्टी निर्मिती करू लागले, पण त्यांच्यासारखीच भूत, प्रेत, पिशाच सगळे सोबत. आता शंकरांचं वर्णन माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. तुम्ही शिवमहिम्न स्तोत्र कोणाकोणाला पाठ आहे? अच्छा, वाचलेलं आहे ना? शिवमहिम्नामध्ये एक श्लोक येतो बघा, भगवान शंकरांचं वर्णन त्या पुष्पदंतांनी केलेलं. श्मशानेष्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचराः, चिताभस्मालेपस्रगपि नृकरोटी परिकरः, अमङ्गल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं, तथापि स्मर्तॄणां वरद परमं मंगलमसि. श्मशानेष्वा क्रीडा. राहतात कुठं? स्मशानात. सोबतचे मित्र कोण? पिशाचा सहचराः.
अंगाला काय लावतात? भस्म. पण कुठलं? चिता भस्मा लेपहा. सरक. सरक म्हणजे माळ गळ्यात. कुठली? नृकुरोटी परिकरहा, मुंडक्यांची माळ. ब्रह्मदेवाला ते पटत नव्हतं सृष्टी. थांबा थांबा ओ शंकर रुद्र, तुम्ही अशी करू नका म्हणले सृष्टी. तर काय करावं, काय करावं, काय करावं. आणि असा जेव्हा ते विचार करू लागले तेव्हा ब्रह्मदेवाच्या शरीराच्या एका भागापासून मनु आणि एका भागापासून शतरूपा जन्माला आली. आणि मग पुढे त्यांचा सगळा सृष्टीचा विस्तार झाला. ते मनूला ब्रह्मदेवाने सांगितलं सृष्टी निर्मिती करा. पण मनू काय म्हणाले माहितीये? सृष्टी निर्मिती करायला काही नाही हो, पण ही सृष्टी निर्मिती झाल्यावर ठेवायची कुठं? म्हणे का बरं? पृथ्वी सध्या पाण्यामध्ये रसातळात गेलेली आहे म्हणजे प्रलयामध्ये. होय, आधी तुम्ही पृथ्वीला वर काढायचं बघा, मग आम्ही सृष्टी निर्मिती करू. मग ब्रह्मदेवाने विचार केला, आता सृष्टीला वर कोण काढणार, वर कोण काढणार. त्याच्यामध्ये अचानक ब्रह्मदेवाच्या नाकातून एक वराह शिशु बाहेर आलं. बघता बघता ते मोठं झालं. तेच म्हणजे साक्षात भगवंतांनी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वराह अवतार घेतला होता. बोला वराह भगवान की. भगवंतांनी वराह अवतार घेतला. बघितलं ते सगळे ऋषी म्हणतात, अरे हे वराह कोण आहे? नंतर लक्षात आलं हे साक्षात दुसरं तिसरं कोणी नाही, हे साक्षात भगवंत वराह रूपाने आले. मला सांगा, देवाला दुसरं रूप घेता आलं नाही का हो? वराह म्हणजे काय? डुक्कर. मग त्यांना घेऊन घेऊन वराहच भेटला का रूप घ्यायला? भगवंतांनी वराह अवतार का घेतला त्याची अनेक कारण टीकाकारांनी केलेले आहेत. वराह अवतार का घेतला ह्याच्यातून भगवंतांनी हे पण दाखवून दिलं की मी भक्ताचा उद्धार करण्यासाठी कुठल्याही रूपामध्ये जाऊ शकतो. दुसरी गोष्ट, उद्धार कोणाचा करायचा आहे? पृथ्वीचा. पृथ्वीचं लक्षण माहिती आहे का? पृथ्वी कोणाला म्हणायचं? पृथ्वी कोणाला म्हणायचं? मी एक लक्षण सांगू पृथ्वीचं सोपं, जे न्यायशास्त्रामध्ये प्रसिद्ध आहे. तत्र गंधवती पृथ्वी. पृथ्वीचं लक्षण काय? गंधवती. जिला जिला गंध आहे तिला तिला पृथ्वी म्हणा. आपल्या शरीराला सुद्धा गंध आहे, म्हणून तर शरीराला सुद्धा पार्थिव म्हणतात ना. का बरं? पृथ्वी जिला जिला गंध असेल म्हणून बघा, पूजेमध्ये आपण एक सुरुवातीला एक संकल्प सोडतो. येभ्यो माता इत्यस्य गयः प्लातो विश्वदेवा जगती एवा पित्र इत्यस्य वामदेवो बृहस्पती गौतम सृष्टुप मनुष्यगंध निवारणे विनियोगः. मनुष्यगंध, आपला गंध देवाला आवडेलच असं नाही, म्हणजे त्याच्यासाठी आधीच संकल्प सोडलेला बरा. जिला जिला गंध तिला तिला पृथ्वी म्हणा. म्हणे पृथ्वीचा उद्धार करायचा आहे तर गंधाचं सगळ्यात जास्त ज्ञान हे वराहाला आहे. म्हणून भगवंतांनी वराह अवतार निवडला. तेवढ्या रसातळात गेलेली पृथ्वी हुडकायची ना, मग गंधवती पृथ्वी आहे, मग वराह अवतार घ्या.
किंवा म्हणजे सगळ्यात जास्त पृथ्वीवर जर कोणत्या प्राण्याचं प्रेम असेल तर ते वराहाचं आहे. म्हणून तुम्ही बघा, वराहाचे सगळे अवयव पृथ्वीकडे झुकलेले आहेत. त्याचे कान पृथ्वीकडे, त्याचं तोंड पृथ्वीकडे, त्याचं पोट पृथ्वीकडे झुकलेलं आहे. अजून एक तुम्हाला अर्थ सांगतो. आम्हाला आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, वराह म्हणजे काय बघा बरं. वर आणि अह असे दोन शब्द जोडून वराह शब्द झालाय. वर आणि अह. वर म्हणजे काय? वर म्हणजे ते वधूवरातलं वर नाही बरं, किंवा वर म्हणजे ते वरच्या मजल्यावर असंही नाही. संस्कृत मध्ये वर याचा अर्थ आहे श्रेष्ठ. आपण आता बघितलं ना, त्या अवधूताच्या व्याख्यामध्ये व आलं होतं, वरेण्यत्वात श्रेष्ठ आहेत म्हणून. तर वर म्हणजे श्रेष्ठ. आणि अह याचा अर्थ काय? अह म्हणजे दिवस. जोडून काय झालं? श्रेष्ठ दिवस म्हणजे वराह. चांगला दिवस म्हणजे वराह. तर चांगला दिवस कोणता? मला सांगा बरं, चांगला दिवस कोणता? आपलं कसं आहे माहिती आहे, आपला चांगला वाईट दिवस आपणच ठरवतो. मी तुम्हाला एक साधं विचारतो, मला एवढंच सांगा, अमावस्या चांगली का वाईट? वाईट. बरं, सामान्यतः गाडी घ्यायची नवीन 4 व्हीलर, अमावस्येला दुकानात जातात का? का बरं? नाही आज अमावस्या आहे, आज दिवस चांगला नाही. कथा सुरू करायची, अमावस्येला जमेल का? नाही आज चांगला दिवस नाही. घर बांधायचे, सुरुवात करायचे, आज अमावस्या, नको अमावस्या चांगला दिवस नाही म्हणतो की नाही? म्हणजे आपण म्हणतो अमावस्या वाईट. आता समजा अमावास्येच्या दिवशी 1,00,000 रुपयाची लॉटरी लागली. अरे अमावस्यासारखा दिवस नाही. काय दिवस असावा तर अमावस्याचा. बरं असं समजा, गुढीपाडवा चांगला की वाईट? चांगला ना, शुभ मुहूर्त आहे. पाडव्याच्या दिवशी सकाळी सकाळी घरात चोर घुसले, सगळं घर स्वच्छ करून गेले. पाडव्यासारखा वाईट दिवस नाही म्हणणार की नाही लोक? म्हणजे चांगला वाईट दिवस आपण आपल्या ह्याच्याने ठरवतो. शास्त्रकारांना विचारा बरं, चांगला दिवस कुठला? तुम्हाला सगळ्यांना एक श्लोक पाठ आहे, त्याच्यामध्ये सांगितले चांगला दिवस कुठला. पण तो श्लोक योगायोगानं फक्त आता लग्नातच वापरतात. तदेव लग्नम सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंघ्रियुगं स्मरामि. आपल्याला वाटतं तदेव लग्नम म्हणजे ते लग्न, तसं याचा अर्थ नाहीये. तदेव लग्नम सुदिनं तदेव, सुदिनं म्हणजे चांगला दिवस, तदेव तोच दिवस चांगला. कोणता? शेवटचं चरण सगळ्या श्लोकांना जोडायचं आहे. लक्ष्मीपते ते अंघ्रियुगं स्मरामि तदेव लग्नम तदेव सुदिनम. ज्या दिवशी भगवंताचं स्मरण होईल तो दिवस चांगला. तदेव सुदिनम. ताराबलम चंद्रबलम तदेव. आता हे ताराबल म्हणजे काय, चंद्रबल म्हणजे काय, हे मी काही सांगत बसत नाही. हे परत
ज्योतिष येणार, मग आपला परत विषय वाढणार. आणि मला वाटतं इंदोरचं घड्याळ थोडं फास्टच पळतंय काय की. त्याच्यामुळे ते ताराबल चंद्रबल तुम्ही त्या गुगलला विचारा, ते सगळं सांगते. लक्ष्मीपते ते अंघ्रियुगम स्मरामी. ज्या दिवशी भगवंताचं स्मरण होईल तो दिवस चांगला. म्हणून शास्त्रकारांनी सांगितलंय, खरं संकट संकट नाही, खरी संपत्ती संपत्ती नाही. मग खरं संकट कुठलं? विपदो नैव विपदः संपदो नैव संपतः. विपत विस्मरणं विष्णोः संपत नारायण स्मृती. भगवंताचं विस्मरण म्हणजे मोठं संकट आणि भगवंताचं स्मरण म्हणजे सगळ्यात मोठी संपत्ती. भगवंताचं स्मरण ठेवा, देव तुम्हाला कधीही काहीही कमी पडू देणार नाही, कधीच कमी पडणार नाही. पण भगवंताचं स्मरण पाहिजे. म्हणून सगळ्यात एक मला सुभाषित फार आवडतं, सगळ्यात कनिष्ठ कोण, जघन्य कोण, निंद्य कोण? काही लोकांनी सांगितलं, केचिद वदंती धनहीन जनो जघन्यः. ज्यांच्याकडे पैसे नाहीत ना म्हणे तो जघन्य, तो कनिष्ठ. एकाने सांगितलं तसं नाही. मग केचिद वदंती गुणहीन जनो जघन्यः. चांगले गुण नसतील तर तो जघन्य, कनिष्ठ. व्यासांना विचारलं तुमचं मत काय आहे, कोण चांगला कोण जघन्य? व्यासांनी उत्तर दिलंय, व्यासो वदत्यखिल वेद विशेष विज्ञः नारायण स्मरणहीन जनो जघन्यः. भगवंताचं जो स्मरण करत नाही तो जघन्य. मग वराह याचा अर्थ काय? वरअह, चांगला दिवस कोणता? ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये भगवंत येतील तो दिवस वराह. भगवंतांनी वराह अवतार घेतला, पाण्यामध्ये गेले, समुद्रातून पृथ्वी आपल्या दाढेवर वर आणली, वर ठेवलं, भगवंत निघून गेले. मनु आणि शतरूपेला ब्रह्मदेवाने सांगितलं, आता पृथ्वी आली, आता सृष्टीचा विस्तार करा. सगळी सृष्टी पुढे त्या दोघांनी वाढवली मनुनी. म्हणून आपल्याला मानव म्हणतात बघा. मानव का बरं? मनू पासून आपण सगळे पुढे जन्माला आलो म्हणून मानव. सृष्टी निर्मिती 5 अपत्य झाले त्यांना. आकुती, देवहूती, प्रसूती 3 मुली, प्रियव्रत आणि उत्तानपाद 2 मुलं, एकूण 5. परीक्षिताने ते ऐकलं. शुकाचार्यांना सांगितलं, आचार्य मला नुसते नाव सांगू नका, प्रत्येकाचं चरित्र सांगा. कोण कोणाला दिलं, कोणाचा विवाह कसा झाला, पुढे सृष्टी कशी वाढली ते सांगा. असं म्हणतात, आकुती नावाची जी मुलगी आहे ती रुची नावाच्या ऋषींना दिली. आकुतीम रुचये प्रादात, रुची नावांना दिली. देवहूती जी होती ती देवहूती कर्दमांना दिली. हे देवहूतीचं आणि कर्दमांचं चरित्र बघण्यासारखं आहे बरं. हे तप करत बसले होते कर्दम. कशासाठी तप? कशासाठी? मला बायको मिळावी म्हणून. लग्न झालं नव्हतं त्यांचं. सध्या समाजामध्ये भरपूर कर्दम आहेत की त्यांचं लग्नच होत नाही. पण लग्न का होत नाही माहितीये?
पुढे जाऊन कर्दमांचं लग्न झालंय कधी? त्यांनी आधी तप केलं. तप याचा अर्थ काय? तपोद्वंद्व सहिष्णुता. आपण जे शिकतोय त्याच्या जर सर्वोच्च पदापर्यंत जर आपण गेलो तर लग्न न व्हायला काय हरकत आहे? किती कमवतो मुलगा? म्हणे त्याला महिना 25,000 आहे. आता महिना 25,000 काय होते सांगा बरं? मग कसे देतील मुली? तो कर्दमांचं लग्न तो तप केलं. भगवंत प्रसन्न झाले. सांगा काय पाहिजे? म्हणे मला पत्नी पाहिजे. कशी पाहिजे? म्हणे दिसायला चांगली पाहिजे आणि मी सांगितलेलं ऐकणारी पाहिजे. म्हणजे हे दोन्ही गुण एकातच पाहिजेत बरं. नाहीतर दिसणारी चांगली वेगळी आणि माझं ऐकणारी वेगळी असं नाही. बर, काही हरकत नाही. काही दिवसामध्ये मनु आणि शतरूपा त्यांची एक मुलगी देव होती तिला घेऊन येतील. असं म्हणतात की ज्या वेळेस देवहूती येणार, कर्दमांनी तिची परीक्षा घ्यायचं ठरवलं. फार सुंदर परीक्षा घेतली बरं. काय केलं त्यांनी? 3 आसनं टाकली. कशासाठी? एक आसन मुलीच्या वडिलांसाठी, एक आसन मुलीच्या आईसाठी आणि तिसरं आसन मुलगीसाठी. जर मुलगी म्हणजे माझी होणारी बायको या आसनावर जर बसली तर असं समजायचं की पुढे जाऊन ही माझ्या डोक्यावर बसणार. कस काय? कारण ती जर त्या आसनावर बसेल तर पतीकडून सेवा घेतल्याचं पातक तिला लागेल. आसन कोणी टाकलं? होणाऱ्या पतीने. म्हणजे पतीने आसन टाकावं आणि बायकोनं आरामात तिथं येऊन त्याच्यावर बसावं, हे योग्य आहे का? नाहीये हे योग्य. कोणी हो म्हणत नाहीये पटकन. पण तसं नाही. बघूयात ही काय करते. ठरलेल्या दिवशी ते सगळे आले. 3 आसनं टाकलेले बघितले. त्याने दोघं बसले. हे कर्दम बघूच लागले ही करते काय आता. आणि मग म्हणतात की ती देवहूती सुद्धा हुशार होती. तिने काय केलं माहितीये? तिने फक्त आसनाला स्पर्श केला आणि बाजूला बसले. म्हणजे काय झालं? पतीने आसन टाकलं म्हणजे तिच्या आसनावर बसली का ती? नाही. म्हणजे सेवा घेतल्याचं पातक पण नाही, पण आसन बसण्यासाठी टाकलं होतं ना, मग फक्त त्याला स्पर्श केला म्हणजे आसन स्वीकारलं. पण कर्दमांनी ते बघितलं. वा 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 वा, अरे ही हुशार दिसते. म्हणलं वा, ही बायको होण्यास योग्य आहे. विचारलं त्या मनु आणि शतरूपेने, गुरुजी ऋषींना विचारलं पसंत आहे का? म्हणे हो. लग्न झालं, विवाह झाला. पण विवाह झाल्यानंतर कर्दम ऋषी लगेच तपाला बसले. पण देवहूती त्यांची सेवा कशी करायची? कधीही देवहूतीने त्यांना उलटून बोललं नाही. बघा भागवतात वर्णन आहे ती सेवा कशी करायची. विश्रंभेणात्मशौचेन गौरवेण दमेन च शुश्रूषया सौहृदेन वाचा मधुरया च भोः. ती नेहमी पतीला कशी बोलायची? वाचा मधुरया. म्हणे नेहमी नवऱ्याला गोड गोड बोलायची. त्याच्यानंतर आत्मशौचेन, शरीर सुद्धा स्वच्छ. नवऱ्याला बघा, पती सकाळी 4ला जर तपाला बसत असतील
तर ही 3 वाजता स्वतः स्नान करून त्यांच्या सेवेमध्ये हजर. मला सांगा, पतीने आधी उठावं का पत्नीने? म्हणजे आत्ताच सांगू नका, नियम काय ते सांगा. मी असं ऐकलंय काही काही ठिकाणी म्हणे सकाळी आधी नवरा उठतो, आंघोळ करतो, चहा करतो आणि बायकोला उठवतो म्हणे, उठ चहा झालाय. खरं आहे का हो हे? बापरे. बघा किती मोठ्या आवाजात सांगितलं खरं आहे म्हणून. पण ती सेवा तशी करायची नाही. पती उठायच्या आधी ही उठून तयार राहायची आणि पती झोपल्यानंतर झोपायची. यालाच म्हणायचं पतिव्रता. पतिव्रता स्त्री म्हणजे काय? पतीही एव व्रतम यस्याः सा. पती हेच जिच्यासाठी व्रत आहे. मग आता या कर्दम आणि देवहूती यांच्या चरित्रातून आपण काय शिकायचं? संसार कसा करावा, पतीने पतीशी कसं वागावं आणि पत्नीने पती, म्हणजे ह्याच्यात असं दिलं नाही बरं की फक्त पत्नीनेच सेवा करावी. पतीचं पण कर्तव्य आहे. पती याचा अर्थच काय? पाती, जो रक्षण करतो तो पती. पतीचं रक्षण आहे पत्नीचं रक्षण करणं, त्याचा सुद्धा धर्म आहे, त्याचं पण कर्तव्य आहे. तुम्ही कधी वाचस्पती मिश्र नाव ऐकलंय का? वाचस्पती मिश्र वेदांतावर फार त्यांचं प्रभुत्व होतं. त्यांनी एक ग्रंथ लिहिलाय बघा, भामती. भामती नावाचा ग्रंथ आहे. पण त्या ग्रंथाला भामती नाव का पडलं हे माहिती आहे का? त्या वाचस्पती मिश्रांनी विवाह केला, त्यांच्या बायकोचं नाव भामती होतं. विवाह झाला आणि हे ग्रंथ लिहायला बसले. त्या ग्रंथ लिहिण्यामध्ये हे विसरूनच गेले आपलं लग्न झालंय. पूर्ण वेळ ग्रंथ लिहिण्यात. मग जेवायचं कसं कसं जेवायचं त्यांचं लक्षच नाही, काय सगळं ग्रंथ लिहिण्यात. असं म्हणतात की 18व्या वर्षी ग्रंथ लिहायला सुरुवात झाली, 60व्या वर्षी समाप्ती केली आहे. बघा, ह्यांना माहीतच नाही. पण त्यांची बायको मात्र, पत्नी मात्र निष्ठेने सेवा करायची, त्यांना जे जे लागल ते द्यायची वगैरे वगैरे. म्हातारी झाली, ह्यांचा ग्रंथ संपत आला आणि त्या ग्रंथावर असं समोर त्यांना दिसलं, म्हणजे लिहू लागले. दिवाचा प्रकाश होता, अंधारात लिहू लागले. ती वात थोडी छोटी होत आली होती, दिव्याची तेज त्या पत्नीने पटकन समोर केली. अरे, मग त्यांच्या लक्षात आलं, आता अंधार पडत आला होता, एवढा उजेड कस काय आला अचानक. बाजूला बघितलं, बाई दिसली. दचकले, कोण आहेस तू? आता मला सांगा, नवऱ्याने बायकोला विचारलं कोण आहेस तू, किती बरं वाटलं असेल तिला. कोण आहेस तू? म्हणे मी तुमची बायको आहे. आपलं लग्न झालंय? म्हणे हो. कधी? म्हणे झाले 40-42 वर्ष. बरं, ते मला कसं लक्षात नाही. तुम्ही ते ग्रंथ लिहायला बसलात. मग तू 42 वर्ष काय केलं? काही नाही म्हणे, मी एकच काम केलं की तुमची सेवा केली, तुम्हाला कमी जास्त काही पडू नये म्हणून मी तिथं तुमच्यासोबत राहायचे. तू 42 वर्ष माझी सेवा केली? म्हणे हो. तुला माहिती आहे का, हा मी ग्रंथ लिहिलाय एवढा मोठा वेदांताचा,
ह्याला मी नाव तसं दुसरं देणार होतो, पण आता तुझं नाव काय ते तरी सांग. हिने सांगितलं, माझं नाव भामती आहे. म्हणे या ग्रंथाला, एवढ्या महान अशा ग्रंथाला आजपासून तुझ्या नावाने ओळखलं जाईल. म्हणून त्या ग्रंथाचं नाव भामती, की जो ग्रंथ आज सुद्धा वेदांत शास्त्राच्या शेवटच्या परीक्षेला ठेवतात. एवढा अवघड ग्रंथ, ब्रह्मसूत्रावर टीका भाष्यावर लिहिलेला आहे, पण त्या ग्रंथाला ते भामती नाव पडलं का? सेवा पतीची कशी करावी. हिने सुंदर अशी सेवा केली. बराच काळ गेला, कर्दम तपातून उठले. हिने सांगितलं, आपला विवाह झालाय. म्हणे हो. मग आपल्याला काही मुलं बाळ काही? बर, तू म्हातारी झाली, एक काम कर, समोर एक सरोवर आहे, स्नान करून ये, तरुण होशील. आणि मग कर्दमांना काही मुली झाल्या. त्याच्यानंतर एक मुलगा झाला आणि त्याचं नाव आहे साक्षात भगवंत कपिल. बोला कपिल भगवान की. भगवंतांनी कपिल अवतार घेतला. कर्दमांना 9 मुली झाल्या आणि एक मुलगा कपिल. कपिल म्हणजे साक्षात ज्ञानाचा अवतार. भगवंतांनी राम अवतार घेतला. राम अवतार सद अवतार, कपिल अवतार चित अवतार आणि कृष्ण अवतार म्हणजे आनंद अवतार, सच्चित आनंद. कपिलांचा जन्म झाल्यानंतर कर्दम तपासाठी वनामध्ये निघून गेले. मग देवहूतीचं काय झालं? कपिलांनी देवहूतींना तत्वज्ञान सांगितलंय. फार सुंदर तत्वज्ञान आहे बरं. तुम्हाला सांगतो, ह्याला हे सांख्ययोग बघण्यासाठी कमीत कमी अजून 7 दिवस. वर्णधर्म, आश्रम धर्म, भक्तियोग, ज्ञानयोग, क्रियायोग, कर्मयोग सगळं ह्याच्यात आलेलं आहे. आईला सांगितलं, आई तू एक काम कर, परमार्थ मार्गावर जाण्यासाठी आधी मन आवर. चेतः खल्वस्य बंधाय मुक्तये चात्मनोमतम गुणेषु सक्तम बंधाय रतम वा पुंसी मुक्तये. बंधासाठी सुद्धा मनच कारण आहे आणि मुक्त होण्यासाठी सुद्धा मनच कारण आहे. है की नाही? मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयोः. तुम्ही म्हणाल असं कसं? सुखात आहे पडण्यासाठी कारण मनच, दुःखात आहे पडण्यासाठी कारण मनच. तुम्हाला एक उदाहरण देतो, मग तुम्हाला पटेल. तुम्ही कुलूप बघितलंय का कधी? हो ना? त्या कुलूपाला उघडण्यासाठी एक चावी असते बघा. आता माझा एवढाच प्रश्न आहे, कुलूप उघडण्यासाठी वेगळी चावी आणि कुलूप लावण्यासाठी बंद करण्यासाठी वेगळी चावी आहे का? कसा इंदोरचं? एकच चावी आहे. उघडण्यासाठी पण तीच आहे, बंद करण्यासाठी तीच आहे. एकच चावी आहे. तुम्ही इकडे फिरवाल उजवीकडे तर ते कुलूप उघडतं, इकडे फिरवाल म्हणजे डावीकडे फिरवाल तर ते कुलूप जसं बंद होतं. तसंच ह्याचं आहे मनाचं. तुम्ही मन इकडं म्हणजे परमार्थात लावाल तर मुक्त व्हाल आणि इकडं म्हणजे प्रपंचात लावाल तर बंधनात पडाल. सुखाला दुःखाला कारण मनच आहे. काय झालं एकदा की रात्री 9 वाजता पूर्वीच्या काळात बरं, त्या सासऱ्याने सुनेला चहा मागितला म्हणे. किती वाजता? 9 वाजता. ती सून एवढी चिडली, काय म्हातारा आहे म्हणे,
एवढ्या उशिरा कुठं चहा लागतो का? 9 वाजलेत, जेवण झालेत, आता उगा झोपायचं दिलं सोडून चहा मागतो, हे द्या आणि ते द्या, कळत नाही काही नाही. नाही नाही ते बोलली, शेवटी चहा दिला. पूर्वीच्या काळी बोलून द्यायचे तरी म्हणे. बघा, जे एवढा अनुभव असतो की सांगण्याच्या पूर्वीच पुढचं कळून जातं. आत्ताच्या ओ सासरे बुवा तिथं गॅस आहे, नाही तुम्ही नाही हो म्हणून तर पूर्वीचं म्हणलं. आत्ताच ते बघा, गॅस तिथं, लाईटर त्या ठिकाणी, दूध तिथं, एक भांड आहे, चहा पत्ती साखर काय घ्यायचे ते घ्या, तुम्ही प्या, माझं मला झोपू द्या. नाही सगळ्याच असे असतात असं नाही, असं समजा इंदोरचे सोडून. चहा मागितला, नाही नाही ते बोलली. बघा बरं, 4-5 दिवसानंतर रात्री 12 वाजता दार वाजलं. सुनेनं दार उघडलं. कोण आलंय? नेमका तिचा भाऊ भेटायला आला होता. किती वाजता? 12 वाजता. अरे ये ये दादा, बस 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 बस, तुला आत्ता, बस बस, तुला ना मी आत्ता पुरणाचा स्वयंपाक करून खाऊ घालते. अगं नाही ताई, माझं झालंय जेवण. नाही नाही, काय जेवण झालंय तुला कळतं का? अरे रस्त्याने एवढे खड्डे, जिरला असेल. अरे पुरणाचा स्वयंपाक करायला लागतोच किती वेळ. आता बघा, 9 वाजता सासऱ्याने चहा मागितला, तिला दुःख झालं. रात्री 12 वाजता आनंदाने पुरणाचा स्वयंपाक करायला तयार झाली का? म्हणून शास्त्रकारांनी सांगितले, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. सगळं सुख दुःख आपल्या मनावर आहे. मित्र असेल, आता इथलं उदाहरण घ्या, कथा चालू आहे. आता इथं तर ठीक आहे, मोठा हॉल आहे, सगळ्या खुर्च्या वगैरे आहेत, असं समजा सगळे खाली बसलेत. जर उशिरा कथेमध्ये जर येऊन कोणी पुढे बसला, आपल्या पुढे येऊन, तर राग येतो की नाही? उशिरा येतात, माझ्या समोर बसतात. आणि तेच आपला जवळचा मित्र येऊ द्या, जागा नसू द्यात समोर बसायला, थोडं सरकारी तिकडे ह्याला बसू द्या, त्याचं अर्ध सामान ह्याच्या मांडीवर. जे एक फक्त समोर येऊन बसलाय, धक्का सुद्धा नाही, तरी ह्याला दुःख झालं. आणि दुसऱ्याचं सामान मांडीवर घेऊन बसलाय तरी ह्याला आनंद आहे का? एक मित्र आहे आणि एक बाहेरचा आहे. म्हणजे सुख दुःख मनावर आहे. म्हणून आईला सांगितलं, आई पहिल्यांदा मनावर विजय मिळव. तस्मात् मनः कारणमस्य जंतोः बंधस्य मोक्षस्य च वा विधाने बंधस्य हेतुः मलिनम रजोगुणैः मोक्षस्य शुद्धम विरदस्कमस्कम. आता इथं रेल्वे स्टेशन जवळच आहे. त्या रेल्वेला समोर एक इंजिन असतं बघा. इंजिन जिकडे जाईल तिकडं मागच्या सगळ्या डब्यांना आपोआप जावंच लागतं. का असं जमेल हो? ते डब्बे म्हणतील, नाही बाबा, दररोजच हे जे इंजिन आहे हे इंदोर ते मुंबई चाललं, आज आम्ही तिकडे जाणार नाहीत, आम्ही चाललोच इकडं, ते इंजिन कुठं का जाईना. जमेल का? इंजिन जिकडं जाईल तसं त्या सगळ्या डब्यांना जावंच लागतं. तसं आपलं मन जिकडं जाईल तिसं सगळ्या इंद्रियांना त्या मनाच्या माग आपोआप जावंच लागतं. म्हणून आधी त्या इंजिनवर म्हणजे त्या मनावर ताबा करा, बाकीचे सगळे आपोआप थांबणारच आहेत. बर, मनावर विजय मिळवला. आई मन आवरून संतांची संगत कर. आई म्हणाले, संत कसे ओळखायचे? त्याचे अनेक लक्षणं दिले. तितिक्षवाः कारुणिकाः सुहृदः सर्वदेहिनां अजात शत्रव शांताः साधव साधुभूषणाः. पण मी तुम्हाला एक लक्षण सांगतो संतांचं.
संत ओळखावा कसा. तुम्ही कधी गोंदवलेकर महाराजांचं नाव ऐकलंय? ऐकलंय ना? तर ब्रह्मचैतन्य महाराजांचं एक प्रवचने म्हणून पुस्तक आहे बघा, दररोजचं एक वाचता ना तुम्ही? हां. मी जेव्हा ते वाचायला घेतलं, मला एक वाक्य फार आवडलं. संत ओळखावा कसा. त्यांनी काय सांगावं, कसा ओळखायचा? ज्याच्या संगतीत राहिल्यानंतर आपल्या मनामध्ये भगवंताविषयीचं प्रेम निर्माण होईल असं समजायचं, तो संत आहे. किती सोपी व्याख्या आहे बघा. दुष्टांच्या संगतीत राहिल्यावर भगवंताविषयी प्रेम निर्माण होईल का दुसऱ्यांना कसा त्रास द्यावा हे कळेल. झालं. तत्वज्ञान दिलं आईला. तसा विषय मोठा आहे, सगळा सांगणं शक्य नाही. आईने ते सगळं ऐकलं आणि मुक्त झाली. परीक्षिताने सांगितलं, महाराज ते तुम्ही आकुती सांगितलं, रुचींना दिली. देवहूती सांगितलं, कर्दमांना दिली. ते प्रसूती नावाची तिसरी मुलगी ती कुणाला दिली? शुकाचार्यांनी सांगितलं, प्रसूती ही जी आहे ती दक्षाला दिली. दक्षाला एक मुलगी झाली, तिचं नाव आहे सती. आणि तिचा विवाह कुणासोबत झालाय? हा, भगवान शिवशंकर आणि सती यांचा विवाह झाला. एके दिवशी त्या सभेमध्ये बसलेले असताना, तो दक्ष हा प्रजापती होता. सगळे आले, सगळे बसले होते. दक्ष उठला, आला सभामंडपात. सगळे उठून उभा टाकले, पण शंकर उठले नव्हते. दक्षाला राग आला, शंकर का उठले नाहीत? त्याला कळू नये मी आलोय, मी प्रजापती आहे. राग आला. नाही नाही ते शंकरांना बोलू लागला, तुम्ही भूतच आहेत, प्रेतच आहेत, पिशाचच, आमोक तमोक, काही काही बोलू लागले. तुम्हाला एक सांगतो, दक्ष ही एक माणसाची वृत्ती आहे. आपणच दक्ष आहेत. कसं माहितीये? बघा, तुम्हाला कळेल आपणच दक्ष कसे. असं समजा, आमच्या गावाकडे घडलेली घटना आहे. असंच भागवत आपलं जसं चालू आहे ना, तसं एक भागवत ठेवलं होतं तिथं. आणि तिसरा चौथा दिवस आपल्यासारखा कथा झाली. त्या खोलीत महाराज गेले, जे रुसून बसले. ते यजमानाने जेवायला बोलवलं. महाराज चला ना जेवायला. नाही नाही, मी जेवणार नाही आज. काय झालं? काय आमचं चुकलं का? नाही नाही, तुम्ही बोलूच नका. म्हणजे झालं काय? नाही नाही, तुम्ही बोलूच नका, मला जेवायचं नाही. नाही महाराज, असं करू नका. काय झालं सांगा, आमचं काही चुकलं तर आम्ही चूक सुधारू. काय काय झालं विचारता. म्हणे तुम्हाला कळत नाही का? म्हणे काय झालं काय? त्याने सांगितलं त्या महाराजांनी, आज कथेला 1000 माणसं होते. म्हणलं मग झालं काय? काय झालं? त्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये एक लाल शर्टाचा माणूस बसला होता. बर मग? म्हणे कथा झाल्यावर जाताना तिने माझ्या पायाच पडल्या नाहीत. आता बघा, 999 जणांनी पाया पडले ते नाही, एकाने का पडल्या नाहीत? हे असं ज्याला वाटेल त्याला म्हणा दक्ष. आपणच दक्ष आहेत. नाही नाही ते शंकरांना बोलला. शंकर काही बोलले नाहीत. घरी गेले. आपल्या बायकोला सांगितलं नाही, तुझ्या वडिलांनी मला एवढं बोललेत म्हणून.
आनंदाने राहू लागले. एके दिवशी अचानक त्या सतीच्या घरासमोरून बरेच जण जाऊ लागले नटून थटून. हिने विचारलं, कुठं चाललात? तुला माहिती नाही? म्हणे नाही. अगं तुझ्याच वडिलांच्या घरी यज्ञ आहे. हो का? मला बोलवलं नाही. जाऊ द्या, विसरले असतील. आले नवऱ्याकडे, महादेवांकडे. अहो ऐकलं का? काय बघा बरं, म्हणजे नवऱ्याला आपल्याकडे कसं वळवायचं ह्या सतीकडून शिका. ती काय म्हणते माहितीये? माझ्या घरी माझ्या वडिलांकडे यज्ञ आहे ती सांगत नाही. ती काय म्हणते, अहो ऐकलं का? काय ग? अशी कानावर बातमी आली की तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ आहे. माझ्या वडिलांच्या नाही, तुमच्या सासऱ्याच्या. म्हणजे संबंध कोणाचा? तुमचा. प्रजापतेस्ते श्वशुरस्य सांप्रतम निर्यापितो यज्ञ महोत्सव किल. तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ आहे. महादेव म्हणाले, मग जाऊयात का आपण? महादेवांनी सांगितलं, आमंत्रण नाही. पार्वतीने सांगितलं, सतीमातेने सांगितलं, अहो मला सांगा, आता ही सांगते बरं, कुठं कुठं आमंत्रण नसताना सुद्धा जाता येतं. वडिलांच्या घरी जायचंय, आमंत्रणाची गरज आहे का? आपल्या गुरुजींच्या घरी जायचंय, आमंत्रण लागतं का? आता गुरुपौर्णिमा येणार आहे, गुरुपौर्णिमेला असं म्हणावं का की गुरुजींचा अजून फोन आला नाही, आपण कशाला जायचं गुरुपौर्णिमेला? नाही, तसं आपलं आपलं जावं. गरज नाही गुरुजींच्याकडे आमंत्रणाची. महादेवांनी सांगितलं, तू म्हणतेस ते सगळं बरोबर आहे, पण समोरचा व्यक्ती चांगला असेल तर. आता मला सांगा, तुम्ही इथं सगळे बसलायत, कथेला आमंत्रणाची गरज आहे का? नाही. आमंत्रणाची गरज नाही हे जेवढं खरं आहे, मान्य आहे. पण असं समजा, तुम्ही इथं आलात, आल्या आल्या जर दारावर जर तुम्हाला इथले शिव्या देऊ लागले तर यावं का? तुम्ही आल्या आल्या जर तुम्हाला म्हणाले, काय काम आहे तुमचं, घरी बसता येत नाही, असं म्हणले तर? कथेला जाण्यासाठी आमंत्रण नाही, गरज नाही, हे जितकं खरं आहे, तेवढंच तिथं गेल्यावर जर अपमान होत असेल तर जाऊ नये. बरोबर आहे ना? हे इथं काही चूक आहे का? नाही ना. महादेवांनी हेच सांगितलं. मान्य आहे, वडिलांच्या घरी न बोलवता जावं, पण तुझे वडील चांगले पाहिजेत ना. त्यांच्या मनामध्ये आत द्वेष आहे, जाऊ नकोस. सती माता म्हणाल्या, तुम्हाला यायचं नाही सांगा की. महादेवांनी विचार केला, हिचा आता दोन्हीकडून नाश निश्चित आहे म्हणले. पत्न्यंग नाशम उभयत्र चिंतयन. हिला जा म्हणालो तर तिथं गेल्यावर माझा अपमान झालेला बघेल म्हणून मरणार, आणि नाही जाऊ, नको जाऊ म्हणालो तर मला का पाठवलं नाही म्हणून इथं मरणार. महादेवांनी सांगितलं, तुला काय करायचे ते कर म्हणे. सती मातेने नंदीला बोलवलं, काही गण घेतले, रुद्रगण, चला गेले. तिथं गेल्यानंतर छानपैकी तो यज्ञ मंडप बघितला, सगळं झालं. फक्त आई बोलली म्हणे तिला, बाकी कोणी बोलायला तयार नाही. तिने बघितलं, शंकराचं स्थान नाही यज्ञ मंडपात. राग आला. तिचे वडील नाही ते तिला बोलले. हिने सांगितलं, मी आता घरी जाणार नाही, मी इथंच प्राणाचा त्याग करणार आहे. उत्तर दिशेकडे तोंड करून बसली आणि तिने आपला प्राणाचा त्याग केला. कसा केला? योगाग्नीने आपल्या शरीरामध्ये तिने अग्नी प्रकट केलेला आहे. तुम्ही बघा, भागवतामध्ये असं वर्णन नाहीये
की तिने त्या कुंडात उडी टाकली. भागवतात वर्णन कसं आहे, स्पष्ट त्यांनी लिहिलंय, क्षितौ उदीची निशसाद शांतवाक. क्षितौ म्हणजे पृथ्वीवर, उदीची म्हणजे उत्तर दिशेकडे तोंड करून ती बसलेली आहे. योगाने आपल्या शरीरामध्ये अग्नी प्रकट करता येतो. तिने तो प्रकट केला आणि आपला देह त्याग केला. शंकरांना बातमी कळाली, राग आला, आपल्या शरीर डोक्याची हे उपट जटा हे करून त्याच्यातून वीरभद्र तयार केला, उत्पन्न केला. त्याने सगळ्या दक्षाच्या यज्ञाचा नाश केला. त्या दक्षाचं मस्तकच उडवून टाकलं. यज्ञ पूर्ण झाला नाही तर काय करावं, काय करावं. सगळे जण गेले महादेवांकडे, महादेवांना प्रार्थना केली, अहो ते दक्षाला पुन्हा जिवंत करा. त्यांनी काय केलं, जा म्हणे एखाद्या प्राण्याचं मस्तक आणा आणि ह्याला जोडा. आपल्याला कथा माहिती आहे सर्वांना. ते गेले, नेमकं बोकडाचं मस्तक आणलं, ते जोडलं, पुन्हा जिवंत झाला. आता मला सांगा, हे आहे ठीक आहे, आपण सत्य मानतो, पण तरुण पिढीला हे पटेल का हो? असं कुठं असतं का, ते मेला, दुसरं मस्तक आणलं बोकडाचं, ते जोडलं, ते जिवंत झाला, सांगणारे शहाणे, ऐकणारे शहाणे. तरुण पिढीला हे पटत. म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं की या कथेचा विचार हा 3 पातळींवर करा, आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक. दक्षाचं मस्तक बदललं म्हणजे काय? तुम्ही बघा, एखादा माणूस पूर्वीसारखा वागत नसेल, थोडा विचित्रच वागू लागला, आपण काय म्हणतो, अरे तुझं काय डोकं फिरलंय का आज? आता डोकं फिरलंय का म्हणजे तो आधी असा बघायचा, आता काय मागून बघतोय का? डोकं फिरलं याचा अर्थ काय? आधी तो जसा वागायचा तसा वागत म्हणजे डोकं फिरलं. मग दक्षाचं मस्तक बदललं म्हणजे काय? आधी तो शंकरांचा द्वेष करायचा, आता तो शंकरांची स्तुती करतोय. म्हणून अज म्हणतात बोकडाला, अज म्हणजे ब्रह्म. म्हणून दक्षाला अजाचं मस्तक जोडलं म्हणजे दक्षाला ब्रह्मदृष्टी प्राप्त झाली. दक्षाने पुन्हा तो यज्ञ पूर्ण केला. परीक्षिताला विचारलं शुकाचार्याने, तुला कळालं का 3 मुलीचे चरित्र? म्हणे हो. झालं का? म्हणे नाही, अजून 10 मिनिटं बाकी आहेत आणि 2 मुलं बाकी आहेत. त्या दोन्ही मुलाचं चरित्र सांगा. मग म्हणतात, एक मुलगा होता, त्याचं नाव आहे उत्तानपाद. त्या उत्तानपादाला 2 पत्न्या, त्याचं आपण कथा सगळ्यांना माहिती आहे, एक सुरुची, एक सुनीती. आता 2 बायका म्हणले की एक आवडती, सुरुची आवडती, सुनीती. का सुरुची आवडती? सुनीती याचा अर्थ काय? शोभना नीती ही अस्या हसा. जिची नीती चांगली, जी नीतीने वागते तिला सुनीती म्हणा. आणि सुरुची जे आवड, आपल्याला मनासारखं वागायला आवडतं का नीतीने वागायला? चार वाजता उठायला आवडतं का 8 वाजता? 4 वाजता उठणं म्हणजे सुनीती, 8 वाजता उठणं म्हणजे सुरुची. त्या उत्तानपादाला सुरुची आवडायची, नीती आवडायची नाही तिला. पण सुनीतीच्या पोटी ध्रुव बाळ जन्माला आला आणि सुरुचीच्या पोटी उत्तम नावाचा मुलगा झाला. कधीही उत्तम मुलगाच टिकतो. म्हणजे काय? जो ध्रुव आहे, ध्रुव हा आढळपट त्याला पुढे प्राप्त झालंय. एके दिवशी आपल्या वडिलांच्या मांडीवर बसण्यासाठी गेला
त्या सावत्राईने सांगितलं, ध्रुवाला बसायचं नाही, तुला जर या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल. राग आला. राग का आला? म्हणे ती मला बोलली नाही, माझ्या पोटी जन्माला यावं लागेल, याचा अर्थ माझ्या आईला बोलली. ती माझी आई चांगली नाही म्हणाली. लोक म्हणतात ते भक्ताला राग यावा का? ध्रुव तर भक्त होता, भक्ताला राग यावा का? कसं असतं, राग येणं वाईट नाहीये, फक्त राग कधी, कुठे आणि किती आणि का याचा विचार करावा. राग येणं वाईट नाहीये. आपल्या धर्माला नावं ठेवल्यानंतर राग यावा की नाही? आपल्या हिंदू धर्माला कोणी बोललं राग यावा की नाही? आपल्या आईला कोणी बोललं राग यावा की नाही? लोकांना राग कुठं येतो माहिती आहे? एखाद्या हिरोला जर कोणी बोललं सिनेमातल्या, लगेच मोर्चे, त्या आमच्या हिरोला बोलले, मग दगडफेक करा, हे करा, ते करा. आणि धर्माला बोलले तर नाही नाही, आपण त्याच्यात पडत नसतो, आपल्याला काय करायचंय, पडू नये त्याच्यात. बोलणारे बोलत असतात. मग तिथं धर्माविषयी बोलणारे बोलत असतात आणि हिरोला बोललं तर लगेच मोर्चे. असं नाही. राग कुठं, किती, कसा यावा याचा विचार करावा. घरी आईकडे गेले, आई असं असं बोलल्याच. हो का? बर. मग नाही नाही, मला माहिती नाही, माझ्या मनातली इच्छा पूर्ण कशी होईल सांग, मला मांडीवर बसायचंय. आईने सांगितलं, हे बघ मला पक्क माहिती नाही, पण मी असं ऐकलंय, मनातली इच्छा पूर्ण करायची असेल तर लोक वनामध्ये जातात आणि तप करतात. तिच्या आईनं असं म्हणलं नाही ध्रुवाच्या, हे घे 200 रुपये बाबा, जाऊ दे एखादा पिक्चर बघून ये. जाऊ दे, बोलणारे बोलत असतात. मुलाला चांगलं करायचं असेल, मुलगा वाईट का निघतो? दुःशीलो मातृदोषेण, पितृदोषेण मूर्खता, कार्पण्यम वंशदोषेण, आत्मदोषात दरिद्रता. दुःशीलो मातृदोषेण, मुलाला घडवण्याचं काम आईकडे आहे. वनामध्ये जाऊ म्हणे, जा. वय किती? 5 वर्षाचा मुलगा. म्हणे जातोस वनात? म्हणे जातो. गेला. वाटेमध्ये नारद आले. नारदाने विचारलं, कुठं चाललास? म्हणे चाललो वनात. का? तप करायला. माझा अपमान झालाय. नारद म्हणाले, अरे 5 वर्षाचं तुझं वय, कुठला आला रे अपमान, चल घरी निघ म्हणे. ध्रुव म्हणाला, मुकाट्याने सांगा घरी, हे बघा काही उपाय सांगायचे तर सांगा, अडवू नका मला, मी चाललो. बर. तो निश्चय बघितला आणि ध्रुवाला सांगितलं, ओम नमो भगवते वासुदेवाय. म्हणजे अरे या मंत्राचा मधुवनामध्ये जा आणि तप कर. ध्रुव वनात गेले. किती? 6 महिने तप केले. पण कसं? त्रिरात्रांते कपित्थ बदराशनः. म्हणे 3 दिवस झाल्यानंतर फक्त एखादं कवट किंवा बोर खायचं आणि तप करायचं. त्याच्यानंतर असा महिना गेला. 2ऱ्या महिन्यात फळं, नंतर फक्त वाळलेली पानं, ते सोडलं. पाणी, त्याच्यानंतर तर फक्त वायू भक्षण करून, नंतर ते सोडलं. श्वास बंद केले. श्वास बंद केले. सगळे देवता घाबरल्या. अहो जा म्हणे लवकर, तो मरून जाईल 5 वर्षाचं पोरग. सगळे देवाकडे आले. सगळ्या देवता विष्णूंकडे गेल्या आणि सांगितलं, अहो जा लवकर त्या ध्रुवाला दर्शन द्या. भगवंत म्हणाले, मी जाणार तर आहे, पण ध्रुवाला दर्शन देण्यासाठी नाही.
ध्रुवाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. भगवंत भक्ताला दर्शन द्यायला जात नाहीत, भक्ताचं दर्शन घ्यायला जातात. तुकाराम महाराजांच्या चरित्रात वर्णन आहे. तुकाराम महाराज आजारी पडले होते. विठ्ठल पांडुरंग एवढे बेचैन अस्वस्थ. रुक्मिणी माता म्हणाला, काय झालं, एवढे भक्त आलेत ना आज दर्शनाला. म्हणे नाही, सगळे भक्त येऊ द्यात, पण माझा भक्त मला दिसत नाही, तुकोबाराय कुठे आहेत. मग असं त्यांना कळालं तुकाराम महाराज आजारी पडलेत. स्वतः भगवंत त्यांना दर्शन देण्यासाठी दिलेले आहेत. ध्रुवाला दर्शन देण्यासाठी भगवंत आले. ध्रुवा बाळा उठ, मी आलोय. ध्रुवाला भगवंताला बघितलं. 5 वर्षाचा मुलगा, कसं काय करावं, बोलायचं कळत नाही. भगवंताने ओळखलं, याला बोलण्याची इच्छा आहे पण बोलता येत नाही. आपला शंख ध्रुवाच्या गालाला स्पर्श केला आणि मग मात्र ध्रुवाने सुंदर अशी भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. भगवंताची स्तुती केली. भगवंताने सांगितलं, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. घरी आले. पहिल्यांदा सावत्र आईकडे गेले, नमस्कार केला. आई, तुझ्यामुळे मला देव भेटले. तू जर मला मांडीवर बसू दिलं नसतंस तर मला आज मी वनात गेलो नसतो. तू मांडीवर बसू दिलं नाही म्हणून गेलो. त्यावेळेस जर तू मला अडवली नसती, बस बाळा म्हणले असते, तर मी गेलो असतो का. तुझ्यामुळं मला देव भेटले. पुन्हा आपल्या आईकडे गेले. आई, तू मला वनात पाठवलं. तू जर मला गप्प बस इथंच म्हणले असते तर देव भेटले नसते. 36,000 वर्ष ध्रुवाने राज्य केलं. शेवटी भगवंताचं विमान घ्यायला आलं. शेवटी भगवंताने मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून त्या विमानात बसले. निघायचं का. ध्रुवाने सांगितलं, थांबा. म्हणे काय, माझी आई आल्याशिवाय मी विमान निघून देणार नाही. विष्णुदूताने सांगितलं, बाबा पुढचं विमान एक बघ म्हणे, त्याच्यामध्ये एक विमान सुटलंय, त्याच्यात तुझी आई आहे, चल. आणि मग ध्रुवाला अढळ पद प्राप्त झालं. हे ध्रुवाचं चरित्र जो कोणी ऐकेल त्याच्या मनामध्ये भगवंताविषयी भक्ती निर्माण होते. ध्रुवाचं चरित्र सांगितलं. पंचमस्कंदामध्ये एक मुलगा उरला होता ना, प्रियव्रत, त्या प्रियव्रताचं चरित्र सांगितलं. तो प्रियव्रत आधी लग्न करायला तयार नव्हता, राज्य करायला तयार नाही. का, राज्य स्वीकारलं तर अडकेल. पण ब्रह्मदेवांनी समजून सांगितलं, बाबा की घरामध्ये राहून सुद्धा परमार्थ करता येतो. मग त्याने राज्य स्वीकारलं. पुढे पंचमस्कंदामध्ये नरकांचं वर्णन आहे. 6ष्ठ स्कंदामध्ये अजामिळाची कथा आहे. 7म स्कंदामध्ये नृसिंह अवतार आहे. आणि 8म स्कंदामध्ये वामन आणि समुद्र मंथन इत्यादी कथा आहेत. परीक्षिताने विचारलं, का हो, ते नरक किती आहेत आणि त्या नरकापासून वाटण्याचा उपाय आहे का. भगवंताने नृसिंह अवतार कसा घेतला, वामन अवतार कसा घेतला, भगवंताने त्या गजेंद्राला कसं मुक्त केलं. शुकाचार्याने सांगितलं, फार सुंदर प्रश्न विचारलास रे, पण म्हणे 8 वाजून गेलेत, तुझ्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी उद्या देतो. उद्या आपल्या कथेचा 4था दिवस आहे. नियम असा आहे, कृष्णाविर्भाव पर्यंतम 4थे दिवसे वदेत. 4थ्या दिवशी कृष्ण जन्म करावा. त्याच्यामुळं आमचे सबनीस गुरुजींनी सांगितलंय, आता आज मला वाटतं मागचं ते हे पण बदलणार आहेत म्हणे, बॅनर वगैरे, तिथं आपल्याला कृष्णांचं जन्माचं वगैरे काहीतरी लावायचं. तर उद्या आपला कथेमध्ये नृसिंह अवतार, उद्या नृसिंह अवतार झाला की आपल्याला एक इथं नारळ फोडायचे हिरण्याक्षाच्या वधानंतर.
हिरण्यकशिपूच्या. त्यानंतर उद्या आपला वामन अवतार आहे आणि उद्याच कथेच्या एकदम शेवटी आपल्याला कृष्ण जन्म करून उद्याची कथा थांबवायची. त्यामुळं उद्या मोठा आपल्याला आनंदोत्सव साजरा करायचा आहे. सगळ्यांनी मोठ्या आनंदामध्ये बरोबर सगळ्यांनी वेळेवर या. आता रामाचं पद होईल दररोज सारखं आणि मग आरती होईल. गोपाल कृष्ण भगवान की.